नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचे रूल समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सपोज फर्स्ट एक्झाम्पल इथे घेतो मी. बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे. सपोज मी असं लिहिलं 3 + 3. आता इथं काय आहे मित्रांनो, सिम्बॉल कसे आहेत, डिफरंट आहेत का? नाहीत. सिम्बॉल सेम आहेत. याचं सिम्बॉल प्लस आहे, याचं सिम्बॉल प्लस आहे. प्लस म्हणजे निगेटिव्ह. तर काय करा, 3 + 3 सेम सिम्बॉल आहेत. काय करा, तुम्ही ॲडिशन करा. सेम सिम्बॉलची ॲडिशन करा. 3 + 3 किती आलं? आन्सर आपलं 6 आलं. आणि सिम्बॉल आहे तेच, म्हणजे प्लसच सिम्बॉल याला येणार. आता नेक्स्ट वन, सपोज मी एक एक्झाम्पल घेतलं, -7 + 4. आता काय करायचं मित्रांनो, हे रूलच आपण काय करतोय, एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेतोय. -7 + 4 सिम्बॉल कसे आहेत? डिफरंट आहेत. सिम्बॉल डिफरंट असले की एका लक्षात ठेवायचं, सबट्रॅक्शन करायचं. 7 + 4 = 3. आता जे आन्सर 3 आलेलं आहे त्याला सिम्बॉल कुठलं द्यायचं? मोठ्या संख्येचं, कारण प्रायोरिटी ही मोठ्या संख्येला द्यायची. -3. नेक्स्ट वन आलं 3. आता आता काय करायचं, आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. -8 आणि +7. बरोबर आहे. आता वन्स अगेन काय करा, सिम्बॉल बघा कसे आहेत. सिम्बॉल डिफरंट आहेत. डिफरंट सिम्बॉल असताना सर्वप्रथम काय करा, सबट्रॅक्शन करा. 8 - 7 1 आलं. आणि जे 1 आलं त्याला सिम्बॉल कुठला येणार? मोठ्या संख्येचं येणार, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस, ते सिम्बॉल येणार -1. नेक्स्ट वन आता आपण 4 घेऊया, होय ना. सपोज मी असं लिहिलं -4 आणि -3. आता काय करा, -4 आणि -3. आता सिम्बॉल कसे आहेत बघा, सिम्बॉल सेम आहेत. सेम सिम्बॉल असताना काय करा, डायरेक्ट तुम्ही ॲडिशन करा. 4 - 3 = किती आले? 7. आता सिम्बॉल द्यायचे, सिम्बॉल आहे तिथे देऊन टाका, कारण आपले कसे दोघांचे पण सिम्बॉल कसे सेम आहेत. सेम सिम्बॉल असले ॲडिशन करा. ॲडिशन करून येणाऱ्या उत्तराला आहे तेच चिन्ह द्या. आपलं सॉल्व झालं. त्याच्यानंतर 5th, आता -14 आणि +7. आता हे सॉल्व करायचं आहे तुम्हाला. काय करायचं, डिफरंट सिम्बॉल आहेत. सर्वप्रथम काय करा, सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर किती आलं आन्सर? 7 आलं. आता जे आन्सर आलं त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, मायनस. झालं, आपलं आन्सर झालं. आता 6 एक्झाम्पल. आता हे बघा, नेक्स्ट वन झालं. आता हे नेक्स्ट वन घेऊया आपण. सपोज -14 +3 आणि -2. आता या कंडिशनमध्ये काय करायला मित्रांनो, आता बघा, अशी जर कंडिशन असली तर काय करा, सर्वप्रथम तुम्ही असं पण करू शकता, या दोघांचं पण करू शकता. -14 + 3 याचा आन्सर किती येणार आहे? -11 येणार आहे. आणि -11 आणि हे -2 = किती होणार आहे? -13 होणार आहे. असं करू शकता, बरोबर आहे. कसं करू शकता बघा, -14 आणि हे मायनस इथे घ्या, -2 +3. आता काय होणार आहे, -14 आणि -2 = किती होणार? -16 आणि हे +3. त्याच्यानंतर काय होणार आहे, आता काय झालं, याचं सिम्बॉल मायनस आहे, याचं सिम्बॉल कसं आहे? प्लस आहे. डिफरंट सिम्बॉल आहे. डिफरंट सिम्बॉल असताना काय करा, डायरेक्ट मायनस, सबट्रॅक्शन करून टाका. किती येणार आहे सबट्रॅक्शन यांचं? 13 येणार आहे. आणि येणाऱ्या उत्तराला कोणतं सिम्बॉल येणार आहे? हेच येणार आहे, निगेटिव्ह सिम्बॉल येणार आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपण सॉल्व केलं. हे असं पण करू शकतो आपण असं पण करू शकतो. कसं करू शकतो बघा, 14 -14 आणि +3 यांचा आन्सर किती येणार आहे मित्रांनो? -11 येणार आहे. किती येणार आहे? -11. -11 आणि पुढं काय आहे? -2. बरोबर आहे. -11 आणि -2 दोन्ही पण कसे सिम्बॉल आहेत? सेम सिम्बॉल आहेत. सेम सिम्बॉल असताना काय करायचं? ॲडिशन करायची. ॲडिशन केली, 11 + 2 ॲडिशन केली आपण, आन्सर किती आलं? 13 आलं. सिम्बॉल कसं आहे? सेम सिम्बॉल आहे, त्यामुळं आन्सर पण कसं येणार? मायनसच येणार. मायनस सिम्बॉल आहे, त्यामुळे आन्सर पण मायनसच आलं. म्हणजे हे अशा प्रकारे आपलं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असतं इंटेजरचं. म्हणजे हे आपण इंटेजरचं घेतोय, मायनस आहे, प्लस आहे, हे इंटेजर आहे. आता बघा,
मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बघूया आपण. बघूया आता बघा, नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेतलं आपण मल्टिप्लिकेशनचं. आता मल्टिप्लिकेशनचं आणि मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन, बरोबर. हे लक्षात घेताना काय करायचं मित्रांनो माहिती आहे का, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची बघा. काय गोष्ट लक्षात घ्यायची की जर सिम्बॉल सेम असली, सेम सिम्बॉल असली, या कंडिशनमध्ये सिम्बॉल जर सेम असले, तुम्ही गुणाकार करा, भागाकार करा, मल्टिप्लिकेशन करा, डिवायडेशन करा. सेम सिम्बॉल असले तर तुमचं जे ॲन्सरचं सिम्बॉल आहे ते प्लस असतं. आणि जर डिफरंट असलं, सिम्बॉल डिफरंट असलं दोन्ही संख्येचं, तर तुमचं ॲन्सर मायनस येतं. एवढे म्हणजे सोप्या गोष्टी यायच्या, ह्याच फक्त लक्षात ठेवायच्या. सपोज मी असं लिहिलं -2 इंटू सपोज -2, 2 2 जा 4 आलं. ॲन्सर कुठलं आलं, सिम्बॉल कसे आहेत, सेम आहेत. सेम सिम्बॉल असताना कसं येणार, +4 येणार. त्याच्यानंतर असं मी घेतलं एक्झाम्पल, -3 इंटू +3, बरोबर आहे. 3 3 जा 9 करा, सिम्बॉल डिफरंट आहेत, आपलं ॲन्सर काय आलं, -9. ॲन्सर -9, सिम्बॉल डिफरंट आहेत, ॲन्सर -9. सपोज मी असं घेतलं, -2 इंटू -3 इंटू 1 +1. आता हे कसं सॉल्व कराल, आता याच्यामध्ये बघा, सर्वप्रथम काय करा, मल्टिप्लिकेशन करा. 2 3 जा 6 2 3 जा 6 इंटू 1 6. ॲन्सर किती आलं, 6 आलं. ॲन्सर 6 आल्यानंतर काय करा माहिती आहे का, तुम्ही जेवढे मायनस सिम्बॉल आहेत तेवढे काउंट करा. मायनस सिम्बॉल किती आहेत, 1 2. आता 2 हा नंबर, मायनस सिम्बॉल 2 आहेत, 2 हा नंबर इवन आहे, त्यामुळं आपलं जे ॲन्सर आलं आहे ना, त्याला पण आपलं सिम्बॉल कसं येणार आहे, प्लस येणार आहे. सिम्बॉल प्लस येणार आहे. आता -2 इंटू -3 इंटू -1. आता यांचं किती येणार आहे मल्टिप्लिकेशन, वन्स अगेन 6 येणार आहे. मल्टिप्लिकेशन 6 आलं. आता काय करायचं, मायनस सिम्बॉलमध्ये 1 2 3 किती आहेत, 3 आहेत. 3 हा कसला नंबर आहे, इवन नंबर आहे का, नाही. 3 हा ऑड नंबर आहे, विषम संख्या आहे. त्यामुळे काय करा, सिम्बॉल मायनस ठेवा. म्हणजे हे अशा प्रकारे करायचे बघा, है ना. दोन्ही पण मध्ये संख्या एकच आहेत, फक्त उत्तरं वेगळे आहेत. मग हे अशा पद्धतीनं असतं मित्रांनो. आता बघा, एक एक्झाम्पल घेऊया आपण डिवायडेशनचं. 18 + 18 डिवायडेड बाय -2, बरोबर आहे. आता काय करा, सर्वप्रथम आपल्याला डिव्हिजन दिसतं आहे, डिव्हिजन करा. आता 2 9 जा 18, ॲन्सर आलं 9. आता कसे सिम्बॉल कसे आहेत बघा, सिम्बॉल आहे ते डिफरंट, आपला विषय संपला. सिम्बॉल डिफरंट असताना काय करा, सिम्बॉल मायनस द्या. सिम्बॉल डिफरंट असताना ॲन्सरला सिम्बॉल मायनस. आता हेच जर मी असं लिहिलं, 18 डिवायडेड बाय 2, आता काय सिम्बॉल कसे आहेत, सेम आहेत, सिम्बॉल सेम आहेत, ॲन्सर काय येणार, 9 येणार. आता वन्स अगेन मी असं लिहिलं बघा, वन्स अगेन -18 डिवायडेशन -2, है ना. -18 डिवायडेड बाय -2, सॉरी इथं डिवाइड आहे. पुन्हा ॲन्सर काय येणार आहे, 9 येणार आहे. सिम्बॉल कुठला येणार आहे, प्लस येणार आहे, कारण सेम सिम्बॉल आहेत. सेम सिम्बॉलचा तुम्ही सेम सिम्बॉल असताना तुम्ही गुणाकार करा, भागाकार करा, येणाऱ्या उत्तराला ॲन्सर हे कसं असतं, येणाऱ्या उत्तराचं चिन्ह हे प्लसच असतं. आणि जर डिफरंट असलं सिम्बॉल, होय ना, जर 2 संख्या आहेत, 2 संख्यांचं तुम्हाला गुणाकार करायचे आणि त्यांचं जर सिम्बॉल डिफरंट असलं तर येणाऱ्या उत्तराचं चिन्ह हे प्लसच असतं, हे लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीनं उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगितलं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.